प्रियानो, पण आपण तीर्थाटनामध्ये आहोत. हालेलुया. जसे अगोदर आपण बोललेलं आहे, हे आपल्या शुद्धीकरणाच्या गोष्टी चालू आहे. Praise the Lord. आत्मिक जीवन तीर्थाटनाप्रमाणे आहे. गाडी मागे जात आहे, पुढे येत आहे. हालेलुया. हे सर्व अडखळांवर जे आहे हे आपल्या जीवनाचा भाग आहे ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सगळ्या ठिकाणी आपल्या जीवनासाठी अनुभव घेतात, आपल्याला पुढे 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 घेऊन जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत तोमाकडून आपण शिकायला पाहिजे अशी एक गोष्ट आहे धाडसीपणा. प्रेज द लॉर्ड. असे बोलतात की संत तोमाला येशूने सांगितलं, तुला भारताकडे जायचं आहे. तोमानी स्ट्रेट वे बोलले, मी नाही जाणार. हालेलुया. असे बोलतात की दुसऱ्या दिवशी सरळ तोमा परत जाऊन सांगितलं, मी जाईन. हालेलुया. हालेलुया. म्हणजे हे धाडस घेण्याचा गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत तोमा भारताकडे येताना एडेसा नावाच्या एका ठिकाणी जाऊन थोडी दिवस राहिले. एडेस पण संत तोमानी स्थापना केली, चर्चा आहे तिकडे, भारत जसे आहे तसं. हालेलुया. एडेसाकडे तिथे असताना तिथे असेच प्रकारचं काही वातावरण होते. म्हणजे शैतान, आता आपण कोण संतकडे आता जाऊन आलो, मरियम तेरेसा. मरियम तेरेसाला जसे त्रास देत होते तसा प्रकारे संत तोमाला चिडवायला, संत तोमाला त्रास द्यायला शैतान मागे लागलं. प्रेज द लॉर्ड. किती मागे लागलं तरी शैतान त्रास देत आहे, शैतान थकून जात आहे. तोमाला काही प्रॉब्लेम, तोमा कूल होऊन बसलेला आहे, चिडत नाही, नम्रतेने. जिथे नम्रता आहे तिथे शैतान संपलं. हालेलुया. नम्रता शेवट फिरून 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 शेवट शैतान सांगत आहे की याच्या नम्रतेच्या समोर माझं काहीच चालत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ते नम्रता एक गोष्ट, धाडसीपणा. प्रेज द लॉर्ड. जसे गाडीमध्ये मी तुम्हाला वातावरणाचा मुद्दा बोलले, तिथे ते हत्तीवरती माणूस आहे. हत्ती इथे जे काही झालेलं आहे त्या सर्व गोष्टीच्यावर ते इशारा तिकडे आहे. ही जी बिंद आहे, ही बिंद ज्याच्या काळामध्ये असलेल्या याला, या बिंदीचं नाव हत्ती बिंद. छातीमध्ये एका बाजूला असलेल्या त्रासामध्ये तो कार्य करत आहे. काही गोष्टी आपण सोडून टाकायला शिकायला पाहिजे म्हणून तो सांगत आहे, सरेंडर करायला शिका. हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. आपण घरून निघाले त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये खूप म्हणजे डोकं, कान, घसा, छातीत, पाठीत, हात, पाय. फादर मला म्हणाले की कार्तिक ते आपण संत थोमाकडे, फादरांनी ज्या वेळेला आशीर्वाद दिला त्यावेळेला फादर बोलले की तुझ्या या पायाला इकडे दुखत आहे. ते मी फादरला बोलले, होय बरोबर तुम्ही बोलले. तर तो म्हणजे आज माझा रात्री काहीच दुखला नाही.
त्या प्रभू येशूला धन्यवाद. आणि माझ्या पायाला म्हणजे 3 दिवस इतके फळ यायचे की माझी पायाची बोट वाकडी व्हायची. ती हिला मी बोलले, माझ्या शेजारी बसले तिला, की माझं हे पाय बघ कसे होत आहेत ते. पण त्यावेळेला रात्री आम्ही झोपायला गेलेले, त्यावेळेला माझा एकही पायाचा अंगठा वाकडा नाही झाला, तर काही दुखला पण नाही. त्या प्रभू येशूलाच मी धन्यवाद. संत थोमाच्या धाडसीपणा, सर्व प्रकारच्या बाह्य, सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तीचा जे काही प्रकार आहे ते सगळ्यांच्या हृदयातून पूर्णपणे निघून जाण्यासाठी, सगळ्यांना सुख बिघडून देवाच्या गौरवासाठी काम करायची कृपा आपल्याला मिळावं म्हणून आता एक आशीर्वाद आपण स्वीकार करूया. प्रभू गुडघ्यांच्या वाढीला जबरदस्त त्रास व्हायला चालू झालेला आहे. अशा काही लोकांना प्रभूने मोठा आशीर्वाद दिलेला आहे. तसा प्रकारे ते थोडा वरच्या भागामध्ये, असं थोडा वरच्या भागामध्ये दुखण्याचा प्रकार कोणाला आहे त्यांना येशू आशीर्वाद देत आहे. संडास घट्ट झाल्यासारखा वगैरे त्रास होत आहे, अशा त्रासातील लोकांना प्रभू आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये कोणाचं घरी वगैरे कोणतरी असे मान पूर्ण असे करता येत नाही म्हणून त्रासातून जाणाऱ्या कोण असेल तर असं बघायचं, असं बघावं लागतं. असं कोणाच्या घरी असेल तर त्या व्यक्तीला येशू एक आशीर्वाद देत आहे. परमेश्वराला बरे वाटते, तुम्ही कृपेच्या आशीर्वादाच्या वातावरणामध्ये आहे. हालेलुया. येशू तुम्हाला, तुमच्यामध्ये कोणाला तरी येशूने काहीतरी प्रेरणा दिली, म्हणजे एखाद्या वेळी एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की संतोमा नम्र झालं आम्ही काय करू. येशूने सांगितलं काही ठिकाणी बोलायचं नाही, शांतता बाळगायला शिकायचं.